नमस्कार. नवी मुंबई एअरपोर्ट म्हणजेच लोकनेते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सुरू होत आहे आणि या पहिल्या फ्लाईटचा आनंद घेण्याच्या अनुषंगाने मी स्वतः या पहिल्या फ्लाईटमधून जातोय. खरं तर ही गोष्ट देशासाठी एक अभिमानाचा ऐतिहासिक दिवस आहे. हे एअरपोर्ट कार्यान्वित होत असताना अनेक दशके आपण याची प्रतीक्षा करीत आहोत. या ऐतिहासिक क्षणाबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, ज्यामध्ये आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे व्हिजनरी लीडर आहेत ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार साहेब, या सर्वांनी या एअरपोर्ट सुरू होण्याच्या कामामध्ये पूर्णपणे लक्ष दिलं, आपलं विजन पाहिलं. यापूर्वीही अनेक मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हे विजन नवी मुंबईचं पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे. आणि या सर्व प्रवासामध्ये सिडकोची मुख्य भूमिका राहिलेली आहे. सिडकोचे मॅनेजिंग डायरेक्टर तत्कालीन संजय मुखर्जी साहेब, त्याचबरोबर आत्ताचे विजय सिंगल साहेब, त्याचप्रमाणे सर्व अभियंते, अधिकारी आणि कामगार यांचं योगदान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. स्थानिक पातळीवर सातत्याने सकारात्मक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार श्री प्रशांतजी ठाकूर साहेब, महेशजी बालदी, मंदाताई, त्यानंतर आपले आदरणीय गणेशजी नाईक साहेब, शेकापचे बाळाराम पाटील साहेब आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपलं समर्थन दर्शवलं आणि या परिसराचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये आता हा होणार आहे. खरं तर महत्त्वाचं योगदान होतं ते लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं. हे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. शेतकरी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा हा नवी मुंबईच्या उभारणीचा खरा तर पाया आहे. म्हणून विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव ची जी मागणी आहे ती अत्यंत समर्थनीय आहे आणि माझी तशी विनंती आहे, तसं पत्रही मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आजच पाठवलेलं आहे मेलद्वारे. पहिल्या फ्लाईटबद्दल सांगायचं झालं तर हे उड्डाण केवळ विमानच नाही तर ते नवी मुंबईच्या स्वप्नांच्या आणि संधीचे आणि भविष्याचे उड्डाण आहे असं मी समजतो. या एअरपोर्ट उभं करण्यामध्ये अदानी ग्रुप आणि त्याचबरोबर सर्व भारतीय टीम्स, विकासक मित्र, उद्योजक आणि विशेष सर्व भूमिपुत्र आणि शेतकरी बांधवांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. नवी मुंबई परिसरामध्ये ॲज अ विकासक म्हणून काम करताना मला अतिशय अभिमान होतोय आणि याचा प्रवासी म्हणून सुद्धा मला अत्यंत अभिमान आहे की या पहिल्या फ्लाईटमध्ये मी जातोय आणि ते पण माझ्या कुटुंबासहित जातोय. आणि यानंतर मी हैदराबाद नंतर मल्लिकार्जुन देवस्थानला जाणार आहे आणि प्रार्थना करणार आहे की येथील विमानतळ जग प्रसिद्ध होऊन दे, त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सुटू देत आणि विकासकांना लवकरच सिडकोकडून क्लिअर इन्फ्रास्ट्रक्चर असलेले प्लॉट मिळू देत आणि या इथलं उड्डाण नवी मुंबईचं हे होऊन देत. जगात नवी मुंबई हे आत्ताच प्रसिद्ध आहे आणि येथील व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार.